हॅलो ऑल, वेलकम टू ड्रीम MPSC. आज परत एक इकॉनॉमिक्सचा आपण छोटासा टॉपिक पाहूया. एक आपल्या स्टुडंटनी प्रश्न विचारलेला आहे की काळा पैसा समांतर अर्थव्यवस्था निर्माण करतो म्हणजे नेमकं काय. आता या कॉन्सेप्टला समजून घेण्यासाठी सुरुवातीला आपल्याला काळा पैसा म्हणजे काय हे थोडक्यात पाहायचं आहे आणि मग त्यानंतर पाहूया आपण की काळा पैसा समांतर अर्थव्यवस्था निर्माण करतो म्हणजे काय. तर सुरुवातीला लक्षात घ्या, आता काळा पैसा म्हणजे काय, तर तो पैसा काही रंगाने काळा नसतो. तर तो पैसा जो आहे, हा जो काही पैसा आहे तो कसा आलेला असतो. येस, हा जो काही पैसा आहे तो कसा आलेला असतो, तर जी काही उत्पादन आहे किंवा उत्पन्न आहे ते कमी दाखवून किंवा जितकं ॲक्च्युअल झालेलं आहे तितकं न दाखवता ते उत्पादन कमी दाखवलं जातं आणि मग त्यामार्फत जो काही टॅक्स भरावा लागतो तो कर चुकवला जातो. ओके, किंवा स्मगलर आहेत, बिल्डर आहेत, किंवा भ्रष्टाचारी नेते आहेत, लोक आहेत, किंवा सामान्य नागरिकसुद्धा यामध्ये असू शकतात, जे की आपलं जे काही उत्पन्न आहे ते पूर्ण न दाखवता त्याच्यावर तो इन्कम टॅक्स भरावा लागतो किंवा GST आता जे आलेलं आहे ते भरावं लागतं. मग असं इन्कम पूर्ण न दाखवता त्यापेक्षा कमी इन्कम दाखवायचं, कर चुकवायचं आणि मग तो जो काही पैसा आहे ज्याच्यावरती हा टॅक्स भरला जात नाही त्या पैशाला आपण म्हणणार आहे इथं काळा पैसा, ज्याला आपण ब्लॅक मनी असं सुद्धा म्हणू शकतो किंवा त्याला ब्लॅक मनी असं म्हटलं जातं. मग आता हा पैसा समांतर अर्थव्यवस्था निर्माण करतो म्हणजे काय. आता एक साधं उदाहरण लक्षात घेऊया आपण. उदाहरणाच्या मार्फत पाहूया की एक समजा दुकान आहे. ओके, एक दुकान आहे आणि हे दुकान एक व्यक्ती चालवतोय आणि याच्यामधून आता तुम्हाला माहिती आहे की टॅक्स हा काही 2-3 रुपये, 2-3 हजार, 10-20 हजारांवरती नाही आहेत. लाखोंचे जे काही व्यवहार आहेत किंवा व्यवहार आहेत त्याच्यावरच ते टॅक्स वगैरे भरावा लागतो. त्यामुळे छोटे लोक यामध्ये येत नाहीत, परंतु ज्यांचं उत्पन्न लाखांमध्ये आहे, 10 लाख, 20 लाख, 30 लाख असं लाखांमध्ये उत्पन्न आहे, त्या उत्पन्नावरतीच टॅक्स भरावा लागतो. आणि मग एखाद्या उत्पादकाचं जर का उत्पन्न आपण समजूया 30 लाख आहे आणि तो सांगत आहे की माझं उत्पन्न फक्त कमी आहे असं दाखवतोय, समजा 10 लाख आहे असं सांगतोय, म्हणजे यातून जे काही 20 लाख रुपये उरलेले आहेत तर हे 20 लाख तो दाखवतच नाही आहे, याच्यावरती तो टॅक्स भरत नाही आहे. आणि मग या 20 लाखांच्या मार्फत जे काही व्यवहार ती व्यक्ती किंवा तो दुकानदार करेल ते सगळे व्यवहार जे आहेत ते कुठल्या व्यवहार पैशाने होणारे आहेत, तर ब्लॅक मनीने होणार आहेत. हे सगळं ब्लॅक मनी आहे असं आपण म्हणूया. आणि मग याने जे काही व्यवहार होतात ती झाली एक वेगळी अर्थव्यवस्था. आणि ही 10 लाख जे त्यांनी त्याच्यावरती टॅक्स पे केलेला आहे, हा टॅक्स पे करून जी काही अर्थव्यवस्था चालते ती झाली आपली एक रूलमध्ये असणारी किंवा जी लॉ अँड ऑर्डर फॉलो करून जी काही अर्थव्यवस्था सुरू आहे ती अर्थव्यवस्था आपण म्हणूया. परंतु त्याने लपवलेला पैसा, त्याने सरकारला न सांगितलेला जो काही पैसा असतो तर ती झाली एक समांतर अर्थव्यवस्था. आपल्या घरातलं उदाहरण घेऊया. आपले वडील आपल्या आईला खर्चासाठी महिन्याला काही पैसे देतात आणि त्या महिन्यातल्या पैशामधून काटकसर करून आई थोडेसे पैसे असे बाजूला काढते आणि त्या पैशातून मग ती तिचे काहीतरी जे काही हौस मौस असेल किंवा कुणाला काहीतरी द्यायचं असेल किंवा आपल्याला कधी अडचणीत लागलं तर आपण आईला चोरून मागतो. सो ती एक अर्थव्यवस्था वेगळी चालू असते जी आपल्या बाबाला माहिती नसते. मग बाबांना वाटते चालू आहे ही एक अर्थव्यवस्था आणि आई जी तिच्या वाचवलेल्या पैशातून, खरं तर हा ब्लॅक मनी नाही आहे, ही आईची काटकसरमधून, फक्त एक उदाहरण म्हणून सांगते की जो पैसा आपल्या घरातील व्यक्तीला किंवा आपण सरकारच्या बाबतीत जर घेतलं तर सरकारला माहिती नाही आहे, ज्याच्यावरती टॅक्स तो व्यक्ती पे करत नाही आहे, तो जो पैसा आहे तो काळा पैसा आहे. आणि मग तो काळा पैसा जो आहे ती त्याच्यामार्फत जे काही व्यवहार चालतात तर ते सगळे व्यवहाराची जी अर्थव्यवस्था आहे ती झाली एक अर्थव्यवस्था. आणि टॅक्स पे केलेल्या व्यवहारामधून चालणारी एक झाली ही अर्थव्यवस्था जी लॉ अँड ऑर्डर फॉलो करते. आता मग याचं नुकसान काय होतं, तर ऑब्व्हियसली नुकसान होणार आहे. तुम्हाला माहिती असेल की आपल्या देशामध्ये जे काही विकास कामं होतात त्याचं सर्वात मुख्य साधन कोणतं आहे, तर कर. आपण जे काही टॅक्सेस पे करतो तर ते कर आहे, त्यामार्फतच सरकारला उत्पन्न भेटतं आणि त्याच्यामार्फतच जे काही विकास कामं आहेत ते होत असतात. करांचे 2 प्रकार आहेत, तुम्हाला माहिती आहे, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. तर डायरेक्ट टॅक्स म्हणजे आपण डायरेक्टली देतो आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे इनडायरेक्टली हा टॅक्स आपण दुकानदारांना देतो आणि त्यानंतर ते दुकानदार मग शासनाला देतात. ओके,
तर आता हा कुठलाही अन्याय आहे का? तर आपल्याला जर का आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर कर भरणे किंवा टॅक्स पे करणे हे खूप महत्त्वाचं आहे. त्याशिवाय आपल्या देशाचा विकास होणार नाही. परंतु असे जे काही व्यवहार आहेत ते काही छोटे मोठे व्यवहार नसून हे करोडोमध्ये होणारे व्यवहार आहेत. आणि मग या व्यवहारांच्या मार्फत होणारे जे काही इतर आर्थिक व्यवहार आहेत ते सुद्धा कसे असणार आहेत? आपल्या देशासाठी हानिकारकच असणार आहेत. आणि मग त्याच्यामार्फत आपल्या देशाचा कुठलाही फायदा होणार नाही आहे. म्हणजे स्मगलिंग झाली किंवा कुठे साठेबाजी सट्टेबाजी अशा प्रकारचे जे व्यवहार सुरू होतात तर ते सगळे व्यवहार या ब्लॅक मनीच्या मार्फतच सुरू असतात. तुम्ही पिक्चरांमध्ये पाहिलं असेल की घरांमध्ये छतात लपवलेला पैसा असतो, संडास बाथरूममध्ये लपवलेला पैसा असतो. तर हा सगळा काही काळा पैसा असतो. जनरली हे व्यवहार जे आहेत, आता समजा तुम्हाला जर का ब्लॅक मनीचा व्यवहार करायचा आहे, तुमच्या खात्यामध्ये जर का पैसे आले तर ऑब्व्हियसली ते बँकेला माहीत होणार, म्हणजेच त्याच्यावरती टॅक्स लागणार. मग मुख्यतः हे जे काही व्यवहार आहेत ते कॅशमध्ये केले जातात. ब्लॅक मनीचे व्यवहार म्हणजे कॅश लपवता येते, परंतु जर का ऑनलाईन खात्यामार्फत जर का व्यवहार झाले तर मात्र ते व्यवहार आपल्याला लपवता येत नाहीत. सो म्हणून मग जनरली ब्लॅक मनीचे जे काही व्यवहार आहेत ते बाय कॅश होतात, कारण कॅश लपवता येते. आणि मग याच कॅशच्या मार्फत मग असे आर्थिक व्यवहार होतात, घोटाळेबाजीचे म्हणा किंवा धोकेबाजीचे म्हणा. तर ते झाली एक अर्थव्यवस्था. आणि जे काही व्यवहार ऑनलाईन होतात किंवा ज्याच्यावरती कर दिला जातो, प्रामाणिकपणे लॉ फॉलो करून जी काही अर्थव्यवस्था सुरू असते ती झाली एक वेगळी अर्थव्यवस्था. आणि म्हणूनच म्हटलं जातं की ब्लॅक मनी जी आहे ती काय करते? एक समांतर अर्थव्यवस्था चालवते, जी देशासाठी हानिकारक असते. आणि जी व्हाईट मनी आहे ज्याच्यावरती आपण टॅक्सेस पे करतो आपण, म्हणजेच मोठमोठे उद्योगपती म्हणा, तर त्याच्यामार्फत जी काही अर्थव्यवस्था सुरू असते तर ती झाली एक आपली लॉवाली अर्थव्यवस्था किंवा जी आपल्या देशाच्या विकासासाठी उपयोगी अशी अर्थव्यवस्था आहे. आता मग याच्यावरतीच आळा घालण्यासाठी शासन काय करतं? तर वेळोवेळी वेगवेगळे नियम काढतं, वेगवेगळे कायदे काढतं. तर नुकतंच आपल्याला माहिती आहे की डिमॉनिटायझेशन, नुकतंच म्हणण्यापेक्षा डिमॉनिटायझेशन जे झालं ते यासाठी आहे की कॅश जी आहे ती जर का करन्सी बंद केली जुनी, तर लोकांनी जे काही दडवलेले जुने पैसे आहेत जे असे ब्लॅक मनीच्या मार्फत लपवलेले आहेत तर ते लोकांना ऑब्व्हियसली बँकेमध्ये जमा करावे लागतील, म्हणजेच तो पैसा त्यांच्या अकाउंटला येईल. आणि मग त्यांच्याकडे किती संपत्ती आहे हे माहीत पडेल. आणि मग त्याच्यावरती त्यांना काय करावं लागेल? तर टॅक्स पे करावा लागेल. आणि टॅक्स पे करावा लागेल म्हणजेच सरकारचं जे काही उत्पन्न आहे ते वाढेल आणि त्यामार्फत मग देशाचा विकास जो काय आहे तो करता येईल. त्याचे फायदे झाले की तोटे हा आपलाचा विषय नाही आहे. बट ब्लॅक मनीच्या मार्फत काय होतं ते आपल्याला पाहायचं आहे. किंवा काळा पैसा समांतर अर्थव्यवस्था निर्माण करतो म्हणजे काय, तर ते आपल्याला बघायचं आहे. आता हे काळा पैसा जो आहे तर याच्या उपाययोजनासाठी सुद्धा अनेक उपाय केलेले आहेत. तर 2011 CBDT म्हणजेच याचा लॉंग फॉर्म जर पाहायचा असेल तर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस हे जे आहे याची स्थापना झाली होती, समिती स्थापन केलेली होती. आणि या समितींच्या मार्फत त्या समितीच्या अहवालामध्ये सांगितलं होतं की भ्रष्टाचार जे लोक करत असतील तर त्यांना मग काही शिक्षा आहे किंवा त्यांना काहीतरी तिथे पेनल्टी भरावी लागेल. तर ते जे काही टॅक्स चुकवेगिरी आहे किंवा कर चुकवेगिरी आहे ते टाळण्यासाठी कठोर निर्बंध करून त्याच्या विरोधात काहीतरी लॉ तयार करून मग असा पैसा जो आहे तर तो आपल्याला जो आहे म्हणजे तो टाळता येईल. किंवा मग जे लोक स्वतःहून आपला असा पैसा जो आहे तो सरकारला म्हणजे देतील किंवा कबूल करतील की आम्ही अशा प्रकारे तो जमवलेला आहे, तर त्याच्यावरती त्यांना काहीतरी दंड देऊन मग त्यांना माफीसुद्धा देण्यात यावी. अशा प्रकारच्या उपाययोजना ज्या आहेत किंवा अहवाल जो आहे तो या समितीने सुचवला होता. 2011ची ही समिती होती. सो आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर की काळा पैसा समांतर अर्थव्यवस्था निर्माण करतो म्हणजे काय. तर हे आहे आपल्या आजच्या प्रश्नाचं उत्तर. समांतर अर्थव्यवस्था निर्माण करतो म्हणजे काय? व्यवहारच सुरू असतात त्या आर्थिक, बट त्या पैशाचा मार्फत सरकारला कुठलाही टॅक्स मिळालेला नसतो. आणि कुठलाही टॅक्स मिळालेला नसल्याने सरकारला त्याच्यामधून काही उत्पादन भेटत नाही. आणि मग त्या
पैशाच्या मार्फत होणारे जे काही व्यवहार आहे ते देशासाठी कुठलेही हितकारक नसतात, म्हणूनच त्याला एक वेगळी अर्थव्यवस्था किंवा आपण त्याला एक समांतर अर्थव्यवस्था असं या अर्थाने इथे म्हटलेलं आहे. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग. तुमचेही काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता किंवा मला व्हॉट्सॲपवरती सुद्धा विचारू शकता. तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.